मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे की लाडकी बहीण योजना जे लाभार्थी महिला होते त्यांची आता डॉक्युमेंटची पडताळणी होणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वीच कदाचित ही ऑलरेडी चालू करणार आहेत असं समजत आहे. तर जे पण लाभार्थी आहेत आता त्यांना उत्पन्नाचा दाखला व इतर डॉक्युमेंट हे मागितले जातील. तर जर कोणी चुकीच्या पद्धतीने याच्यामध्ये भरला असेल किंवा जे इलिजिबल नसतील, सुरुवातीला तर सगळ्यांना त्याचे पैसे आले असतील ज्यांनी पण फॉर्म भरणं, पण आत्ता ही पडताळणी चालू झालेली आहे. कदाचित इलेक्शनचा टाईम होता त्यामुळे त्या काळात त्यांनी पडताळणी केली नव्हती, पण आता ही पडताळणी चालू झाली आणि जे फक्त इलिजिबल असतील किंवा जे खरे लाभार्थी असतील हे फक्त त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. जे नसतील तर त्याचं पुढं काय ॲक्शन होणार आहे किंवा त्यांच्यावरती काय ॲक्शन घेतली जाणार आहे का हे लवकरच समजेल. पण जे पण चुकीच्या पद्धतीने ज्यांनी हा फॉर्म इलिजिबल नसताना भरला असेल तर नक्कीच त्यांना हा मोठा फटका बसणार आहे. तर याची पडताळणी काही पुणे किंवा इतर जिल्ह्यात देखील याची नाराजी व्यक्त केली जाते की ही पडताळणी आता का चालू करत आहेत. पण ही डेफिनेटली होणारच होती, कारण असं कोणी गव्हर्मेंट कुणाला पैसे न पडताळणी करता देणं चुकीचंच आहे आणि हे एक ना एक दिवशी नक्कीच होणार होतं, याच्यात काही शंकाच नव्हती. तर आता तुम्ही देखील याचा लाभ घेत असाल तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे पण आहेत ते लवकरच कळतील. जसं उत्पन्नाचा दाखला, मे बी तुम्हाला आधार कार्ड वगैरे मागतील किंवा कदाचित अजून काही डॉक्युमेंट असू शकतात. तर ते तुम्ही रेडी ठेवायचे आहेत आणि जेव्हा पण ते विचारतील तुमची किंवा ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ते सादर करायचे आहेत. जर ते व्यवस्थित असतील तर तुमची ती योजना जशीच्या तशी चालू राहील आणि तुम्हाला त्याचा लाभ भेटत राहील. पण जर ह्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्यात तर मे बी तुमची ती योजना बंद होऊ शकते किंवा काही इतर देखील त्याच्यावर ॲक्शन घेतली जाऊ शकते. डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वीच ह्या लाभार्थ्याकडून कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की डिसेंबरचा हप्ता भेटायच्या आतच याची मागणी केली जाईल. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट ॲज सून ॲज पॉसिबल रेडी ठेवायचे, नाहीतर तुमचा कदाचित डिसेंबरचा हप्ता येणं बंद होऊ शकतं. तर मला वाटतं की हा क्लिअर कट मेसेज आहे की डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि अशाच काही इतर बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून आपण डिटेल ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये देखील तुम्ही विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.